नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण आता हळूहळू तापायला लागलंय. निवडणुका फेब्रुवारीत होतील की नाही याची कल्पना अद्याप आलेली नसली तरी पण मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे एक एक मुद्दे सार्वजनिक करत त्या निमित्तानं गेली 25 वर्ष ही महानगरपालिका, जी आशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेमध्ये गेली 25 वर्ष सत्तेत बसलेल्या शिवसेनेच्या समोर विविध आव्हानं उभं करण्याचा विरोधकांचा मनसुबा समोर येताना दिसतोय. याच निमित्तानं कोस्टल रोड अर्थात मुंबईचा समुद्री किनारा वाहतूक प्रकल्प हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतानाच हा वाद आता एका वेगळ्याच वळणाला जाऊन पोहोचला आहे. CAG अर्थात भारताचे महालेखाकार यांनी कोस्टल रोडची किंमत 405% कशी वाढली असा सवाल मुंबई महानगरपालिकेला केला. कोस्टल रोड आज नाही तर आधीपासूनच शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ठाकरेंच्या स्वप्नातला प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाला काहीही करून पूर्णत्वाला न्यायचंच यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे सत्तेत आल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या बहुतांश निर्णयांना स्थगिती देणाऱ्या ठाकरेंनी कोस्टल रोडच्या कामाच्या एका विटेलाही स्थगिती दिलेली नाही. कोस्टल रोडचं काम अधिक वेगानं कसं होईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. आत्ताच्या घडीला कोस्टल रोडच्या किमतीबाबत, कोस्टल रोडच्या गुणवत्तेबाबत, कोस्टल रोडच्या निर्माणाधीन असलेल्या प्रकल्पातल्या अनियमिततेबाबत जेव्हा जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला शिवसेनेच्याकडून थेट आणि स्पष्ट उत्तर देण्याच्या ऐवजी या संपूर्ण प्रकरणावर वेगळ्या पद्धतीने लक्ष वळवण्याचा प्रयत्न झाला का असा सवाल आता उपस्थित होतोय. ताज्या घटनाक्रमामध्ये नव्या आणखीन एका मुद्द्याच्या निमित्तानं मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेच्या मुद्द्यावर सुद्धा सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात भारतीय जनता पार्टीनं रान उठवलं. मात्र त्या दरम्यान एका वक्तव्याचा आधार घेत भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी महिला विरोधी वक्तव्य केल्याचा बहाणा करत पोलिसात तक्रारीपर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचलं आणि आता आशिष शेलार विरुद्ध मुंबईच्या महापौर यांच्यात शाब्दिक चकमकी झडू लागल्यात. दुसऱ्या टप्प्यावर हे कमी होतं की काय या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्तानं चर्चा सुरू असताना शिवसेनेचे आणि त्याचबरोबर राज्यसभेतले सदस्य संजय राऊत यांच्या तोंडून एक अत्यंत अश्लील शेरेबाजी झाली. संजय राऊत यांच्या तोंडातून निघालेला शब्द हा जाणीवपूर्वक काढला गेला हे लक्षात यावं इतका स्पष्ट आहे. कारण त्यांनी एकदा तो शब्द उच्चारला आणि त्यानंतर काही वेळानं तो पुन्हा उच्चारून आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं अधोरेखित केलं. मुळात मुंबईच्या सार्वजनिक व्यवस्थेबाबत, मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेबाबत, मुंबईतल्या एकूणच जीवनमानाला सुधारण्याबाबत चर्चा होणं अपेक्षित असताना या चर्चा नेमक्या मोक्याच्या वेळेला मुद्दा सोडून का भरकटतात या आणि अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा वाद मुद्दा सोडून का होत आहे. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी गणेश खंडकर आहेत. आपल्यासोबत आशा मिरगे माजी सदस्य महिला आयोग आहेत. ॲडव्होकेट रुपाली पाटील कायदेतज्ञ या नात्यानं आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या चर्चेमध्ये गणेश दुबे आहेत. गणेश दुबे हे फोनवरून जोडले गेलेले आहेत. आपल्याला ते आता टीव्हीवर दिसत नाहीयेत. जेव्हा उत्तर देतील त्यावेळेला त्यांची प्रातिनिधिक चित्र आपल्या समोर येतील. आपल्यासाठी गणेश दुबेजी, माझा आवाज आता पोहोचतोय चर्चेमध्ये. आनंद दुबे, माफ करा, आनंद दुबे आपल्या सोबत आहेत, शिवसेनेचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं. आनंदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? बिलकुल बिलकुल प्रसादजी, नमस्ते. नमस्कार. मी आपल्याला असा थेट प्रश्न विचारतोय आणि चर्चेत यानंतर सुद्धा मी मराठीतच आपल्याला प्रश्न विचारेन. दुबेजी, उत्तर असं हवंय, चर्चा कोस्टल रोडच्या अनियमिततेच्या बाबत, कोस्टल रोडच्या गुणवत्तेबाबत, कोस्टल रोडच्या आर्थिक दृष्ट्या किमती वाढण्याच्या बाबत
त्याचबरोबर मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेबाबत सुरू झालेली असताना ती सगळी भरकटून महिला विषयक शेरेबाजीच्या मुद्द्याच्या निमित्तानं पोलीस स्टेशनमध्ये का पोहोचावी? प्रसाद जी नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. प्रसाद जी, आम्ही सगळं राजनीतिक आणि सामाजिक जीवनामध्ये आहोत. हम सब राजनीतिक और सामाजिक जीवन में काम करते हैं. राजनीति अलग जगह है, लेकिन किसी के खिलाफ कटु वचन निकालना अलग बात है. महापौर का सम्मान न कि मुंबई में, पूरे भारत में है, पूरे विश्व में है. यदि एक महापौर के लिए आप ऐसे अपशब्द बोलते हैं, ऐसी बात कहते हैं जो अशोभनीय है, तो उसकी प्रतिक्रिया होती है. महापौर से जुड़े हुए मुंबईकरों को भी आघात पहुंचता है, उन्हें तकलीफ होती है. महापौर जी ने खुद उसका संज्ञान लिया कि भाई ऐसी भाषा नहीं बोलनी चाहिए. तो कानून अपना काम करता है. हम डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के संविधान को मानने वाले लोग हैं. यदि कानून को लगता है कि कोई शीर्ष पर बैठे व्यक्ति के खिलाफ यदि आप कोई वचन कहते हैं, भले ही आप जनप्रतिनिधि क्यों न हो, आप मंत्री क्यों न हो, कानून सबके लिए बराबर है. पुलिस को लगा कि इस पर कार्रवाई करनी चाहिए और चूंकि जामीन टेबल हो गया है, आपको जमानत भी मंजूर हो गई है, वो भी संविधान ने आपको अधिकार दिया है कि आप किसी चीज के ऊपर अपनी प्रतिक्रिया दे सकते हैं, उसका लाभ ले सकते हैं. आपने वो भी किया है. तो मैं नहीं समझता कि इसका राजनीति से कोई संबंध है. जिस प्रकार बहुत पहले की बात है कि आदरणीय एमएलए राम कदम जी ने भी एक बार एक सभा में कहा था कि लड़कियों को, छोरियों को भगा ले जाना चाहिए. तो ऐसे शब्दों का प्रयोग नेताओं को बचना चाहिए. राजनीतिक और सामाजिक जीवन में मैं समझता हूं. दुबेजी एकच मिनिट आपण असे जोडलेले राहा. या निमित्तानं पटकन चर्चेला पुढे न्यायचंय आपल्याला. गणेश खंडकर, मुद्दा भरकटवला कुणी? थेट मुद्द्यावर या, पटकन बोला. प्रसाद जी, असं आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली, ते तुम्ही सुरुवातीला म्हणालात. आता मुंबई महापालिकेच्या विषयांना उत्तर देण्याची हिंमत जर यांच्यामध्ये असती तर असे वाद उत्पन्नच झाले नसते. नशीब अजून ते कातडी सोलून काढू, चांबडी बाहेर काढू, ते आतडी काढू वगैरे हे अजून सुरू व्हायचे. म्हणजे मुंबई महानगर मुंबईला केंद्रापासून तोडण्याची भाषा करणाऱ्याचे आम्ही दात काढू, काय ते म्हणतात, डोळे काढू, ते अजून सुरू व्हायचंय. आताच अशी परिस्थिती आहे की मुंबई महापालिकेच्या कारभारावरती आता जनसामान्यां गणेश खंडकर, आपला आवाज गेला. गणेश खंडकर, बोलता बोलता आवाज जातोय. आज नेटवर्क खराब दिसतंय. घडतंय. बोला गणेश खंडकर, आपला आवाज ये जा. माझा आता आवाज येतोय? बिलकुल येतोय. आता आपण आपलं सलग म्हणणं मांडावं. नाही, मी बघा असं आहे की यामधल्या माझा आता आवाज येतोय प्रसादजी? एकदम नीट येतोय. आता सलग बोलत राहा. प्रसादजी, असं आहे की अजून तर निवडणुकीला सुरुवात व्हायची आहे जी. या सुरुवात होत असतानाच जो काही प्रकार आता नायर हॉस्पिटलमध्ये घडलेला आहे आणि एकूणच या मुंबई महापालिकेच्या कारभाराच्या बाबतीत नागरिकांकडनं ज्या आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेल्या आहेत, त्यातून ही पहिली प्रतिक्रिया आहे. आपलं चुकलं. 72 तासानंतर आपण गेलो, त्या मुलाचा मृत्यू झाला, 4 महिन्याच्या बाळाचा, त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. या प्रशासनाचं काय चुकलं, आम्ही कुठे कमी पडलो, याचं उत्तर देण्याच्या ऐवजी त्या ह्या कृतीवरती उतरल्यात. त्यामुळं आशिष शेलार जे म्हणाले त्यातली एक बाजू ही लक्षात घ्या की पायाखालची वाळू सरकल्यानंतर ही अशी कृती सुरू होते. त्यामुळे याला आम्हाला आता आश्चर्य अजिबात वाटत नाही. संविधान वगैरे त्यांनी मानायचं ते तुम्ही माना, हे फक्त बोलण्यासाठी असतं. जर तुम्ही संविधान मानलं असतं तर मुंबईच्या जनतेची का नाही माफी मागितली तुम्ही? 4 महिन्याचं बाळ 40 मिनिटं एका जागेवरती होतं, एक डॉक्टर तिथं पोहोचू शकला नाही, आपण का नाही मुंबईकरांची माफी मागितली? याचं उत्तर ते देऊ शकणार नाही. दुबेजी, याचं उत्तर दुबेजी, मुंबई मागतीये. मुंबईला हाही प्रश्न पडलेला आहे की वरळी सारख्या महापौरांच्या मतदारसंघामध्ये सिलेंडर स्फोटात दगावलेल्या बाळाची जबाबदारी कोण घेणार? महापौर त्यावर बोलताना दिसत नाहीत. महापौरांचं बाकीचं सगळं वक्तव्य एक एक करून समोर यायला लागलंय. आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये महापौरांचं वागणं योग्य आहे? प्रसाद भाऊ, यह घटना निंदनीय है, दुर्दैवी है. ऐसी घटना कहीं नहीं होनी चाहिए. आदरणीय महापौर ने भी और प्रशासन ने भी कार्रवाई करते हुए लापरवाह अधिकारियों को सस्पेंड किया है. उन्हें सस्पेंड किया है कि आगे भविष्य में ऐसी घटना न हो, उसके लिए मुस्तैद और हमेशा सावधानी बरती जाए. लेकिन इस घटना को उस घटना से जोड़कर
कि किसी महापौर जैसी एक विशिष्ट पद पर, जिसका एक विशेष सम्मान है पूरी दुनिया में, आप अभी उनके नाही, खिलाफ आपल्याला दुबेजी नक्की म्हणायचं काय आहे की महापौरांच्या पदाचा सन्मान राखला गेला नाही हे जास्त गंभीर वाटतं आपल्याला, का त्या सन्मानापेक्षा एका 4 वर्षाच्या बालकाचा उपचार न मिळालेला झालेला मृत्यू हा जास्त गंभीर वाटतो? आणि त्या निमित्तानं मग स्त्रीवाचक शब्द तोंडातून बाहेर पडणे, महिलांचा अपमान होणे वगैरे 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 इथपर्यंत हे सगळं भांडण पोहोचतं. दरम्यान गणेश खणकरांनाही बोलायचंय, त्यांचाही मुद्दा ऐकू, पटकन आपल्याला उत्तराची संधी देऊयात. खणकरजी, मी फार डिस्टर्ब करणार नाही. माझा एकच प्रश्न आहे प्रसादजी, ज्या वरळी मतदारसंघामध्ये या पेडणेकर आपल्या माननीय महापौर निवडून आलेल्या आहेत, त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आदित्य ठाकरेजी करतायत. त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला निवडणुका लढायच्या आहेत. त्यांचं या काळातलं अस्तित्व कुठे होतं आणि त्यांच्या या बाबतीतल्या प्रतिक्रिया काय आहेत? दुबेजी जरा सांगा मुंबईच्या जनतेला. दुबेजी उत्तर देत आहेत याचं पटकन. दुबेजी, आपल्या उत्तराची अपेक्षा है. प्रसाद भाऊ, मैं वही बता रहा हूँ, दोनों प्रश्न अलग अलग है. एक है महिला सम्मान से जोड़कर और एक है बालक के जीवन को जोड़कर. देखिए, जब शिशु की प्रॉब्लम हुई अस्पताल में, तुरंत तत्काल कार्रवाई की गई, महापौर मौके पे पहुंची, दोषी अधिकारियों को सस्पेंड किया गया. ऐसी घटना कैसे घटी, आगे नहीं होनी चाहिए, उस पर एक कार्रवाई चल रही है. लेकिन अगर उसको जोड़कर आप किसी महिला को अपमानजनक शब्दों के प्रयोग से नवाजेंगे या उनको धिक्कारेंगे, यह भी तो गलत है. हम ये नहीं कहते कि वो या मुद्द्यावर एकदा पटकन गणेश खणकरांनाही बोलता करणार आहोत. त्यानंतर आपल्या सोबत आशा मिरगे आणि ऍडव्होकेट रुपाली पाटील आहेत, त्याही बोलतील. महिला या नात्यानं या संपूर्ण वादाला वळण देण्याची गरज आहे का, हा मुद्दा आहेच. गणेश खणकर, कोण कोणाबद्दल अपमानजनक बोललं आणि काय बोललं गेलं त्याची चित्रफीत आपल्याकडे तयार आहे, तीही आपण दाखवू शकतो. फक्त आपल्याकडून एकदा अधिकृत खुलासा येऊ द्या. भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याकडून महापौरांचा अपमान झाला की नाही झाला, आणि मुद्दा महापौरांच्या अपमानाचा गंभीर आहे का मुंबईतल्या अव्यवस्थेचा गंभीर आहे? बघा, असं आहे की आजपर्यंत आमच्या सर्व नेत्यांबद्दल, मग ते चंद्रकांत दादा पाटील असतील, देवेंद्र फडणवीसजी असतील किंवा मोदीजी असतील, अमित शहा असतील, यांचे उल्लेख सामनातनं काय केले जातात प्रसादजी आपल्याला माहिती आहे. यांच्या सोशल मीडियावर काय चालतं तेही आम्हाला माहिती आहे. आम्ही आजपर्यंत पातळी सोडून कुणाही व्यक्ती विरोधात या पातळीवर जाऊन अपमान केलेला नाही. आणि चित्रफीत तुम्ही दाखवा, आम्ही कुणाही महिलेच्या विरोधात आजपर्यंत ना बोललेलो आहोत ना यापुढे बोलू. फक्त मला वाईट एवढंच वाटतं, तुम्ही जो मुद्दा घेऊन तक्रार दाखल केली दुबेजी, अहो तुम्ही 72 तासानं गेलात, एक महिला तुम्ही महापौर आहात, अहो हृदय तुमचं पिळवटून जात नाही का? अहो का तुम्ही म्हणजे दुबेजी उत्तर द्या याचं. दुबेजी याचं उत्तर हवंय. का नाही बोलत त्या विषयावर तुम्ही? तुमचे पालकमंत्री का नाही बोलत, मुख्यमंत्री का नाही बोलत? आता काय तुम्ही? प्रसाद भाऊ जी, दुबेजी बोला. मैं पहले ही बार बार कह रहा हूँ कि दोषियों पर कड़ी कार्रवाई की गई है. आगे ऐसी दुर्घटना न घटे उसके लिए सब जागरूक हैं. देखिए, हम और बीजेपी, शिवसेना और बीजेपी 30 वर्षों के पुराने मित्र हैं. हमने बहुत सदियां, बहुत साल साथ में गुजारे हैं. हमारे मतभेद हो सकते हैं. दुबेजी, हा मुद्दा कुठे आला? हा मुद्दा इथे कुठे आला हो आता? अहो तुम्ही आता एकमेकांच्या विरोधात आहात. काल परवापर्यंत तुमचं एकदम गोड चाललं होतं सगळं, आता तुमचा घटस्फोट झालेला आहे, समोरासमोर आहे परिस्थिती. आता तुम्ही एकमेकांचे विरोधक म्हणून राजकारणामध्ये आहात. आत्ताच्या घडीला प्रश्न काय उपस्थित राहतो? एखादी दुर्घटना घडल्याच्या नंतर मुंबईच्या पहिल्या नागरिक या नात्यानं महिला असलेल्या आपल्या महापौर का पोचल्या नाहीत? 72 तास त्या कुठे होत्या? कोस्टल रोडच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित व्हायला लागल्याच्या नंतर सगळा मुद्दा स्त्री विषयक बाबींकडे कसा वळतो? मी आनंद दुबे आणि गणेश खणकर दोघांना विनंती करतो, आपण काही क्षण थांबा. या निमित्तानं महिलांविषयक प्रतिक्रियांच्या बाबतही आपल्याला बोलतं करायचं आहे. मला पटकन पहिला प्रश्न कायदेशीररित्या जाणून घ्यायचा आहे, तो रुपाली पाटील यांच्याकडून. रुपाली पाटील यांचं राजकीय परिचय, यांचा राजकीय प्रवास सगळ्यांना माहिती आहे. आत्ता या चर्चेमध्ये त्या कायदेविषयक जाणकार या नात्यानं आहेत. ऍडव्होकेट रुपाली पाटील, आपल्याला माझा प्रश्न आहे, महिलांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत एखादा प्रश्न उपस्थित करणं, त्या निमित्तानं पोलिसांमध्ये जाऊन पोहोचणं आणि त्याच दरम्यान आणखीन एका नेत्याच्याकडून अत्यंत अश्लील शेरेबाजी होणं, या सगळ्या गोष्टी कायद्यात कोणत्या प्रकारची शिक्षा द्यायला बाध्य ठरतात? आपला माईक सुरू करा रुपाली पाटील, आपण आपलं म्हणणं मांडत आहात. तत्पूर्वी एकदा फक्त माईक सुरू करावा आणि आपलं म्हणणं मांडावं. कायद्यानुसार
पण जी. लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, भ्रष्टाचार होणं, त्यांच्याविषयी बोलणं, त्यांनी ते निष्क्रिय म्हणणं, हे आरोप तिथपर्यंत ठीक आहे. परंतु महाराष्ट्रीय महिला असताना सुद्धा राहुल या अशा प्रकारे जर अश्लील बोलणं, समोरच्या स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल असे शब्द बोलणे, या कायद्याचा गुन्हा घेतला जातो. आणि त्याच्यामध्ये विनयभंग म्हणतात, महिलेचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याची ती पनिशमेंट असते. राजकारणामध्ये काय होतं की जे नेते आहेत, जे रुपाली पाटील, आपल्याला एक छोटीशी विनंती आहे. आपण इयरफोन वापरत नाहीये, त्यामुळे आपला आवाज ना आमच्यापर्यंत धड येतोय ना इतर कुणाही प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचतोय. आशा मिरगे आपल्या सोबत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचून मग थोड्या वेळाने चर्चेच्या पुढच्या भागामध्ये आपल्यापर्यंत येतोच. पटकन आशाताई, आपल्यासाठी प्रश्न. अर्थात आशाताई मिरगे यांचाही राजकीय परिचय सगळ्यांना ठाऊक आहे. डॉक्टर आशाताई मिरगे इथे महिला आयोगाच्या माजी सदस्य या नात्याने आहेत. इथे दोन मुद्दे उपस्थित करणं गरजेचं आहे. आशाताई, पहिला मुद्दा तर असा, आशिष शेलारांचं वक्तव्य आपण ऐकलंय का? मूळ वक्तव्य आपण ऐकलंय का? माझा प्रश्न आहे आपल्यासाठी. अच्छा, आपण ते ऐकलंय. चर्चेमधल्या कदाचित काही प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचलं नसेल. या निमित्तानं तो झालेला वाद काय होता एकदा पटकन नजरेसमोर आणतो, मग आपण सांगा ते वक्तव्य महिलांच्या बदनामीचं होतं का? एकदा तो वक्तव्यातला भाग ऐकू, त्या निमित्तानं आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. 72 तास तुम्ही का पोचला नाहीत? करून दाखवलं म्हणताना मग कुठे निजवून दाखवलं होतं? झोपला कुठे होतात? आणि झोपला कुठे होतात या अर्थाने मी हा शब्द वापरतोय. निजणं म्हणजे झोपणं, आणि म्हणून या अर्थाने कुठे झोपला होतात हा प्रश्न जर विचारला तर गैर काय? त्यांच्या हे लक्षात येत नाहीये की आपण कोणाबद्दल बोलतोय. मी किशोरी पेडणेकर सोडून द्या, पण एका महिलेबद्दल ज्यावेळेला निजल्या का आणि वर परत एवढं म्हणतात की मी हे परत बोलतोय, याचा अर्थ ह्यांचं फारच धारिष्ट वाढत चाललंय. समस्त महिलांचा अपमान करायचा आणि सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि भ्रमिष्ट अवस्थेमध्ये ते बोलता आहेत. मी कुठलंही कधीही आक्षेपार्ह विधान केलेलं नाही, ना कुठल्या महिलांबद्दल ना महापौरांबद्दल. माझी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आता आशा मिरगे, आपल्यासाठीचा प्रश्न असा, आशाताई आपण हे वक्तव्य ऐकलं, पहिलं वक्तव्य ऐकलं, प्रतिक्रिया ऐकली, खुलासा ऐकला. आता मला सांगा, यात कोणत्या स्तरावर कुठले शब्द महिला विषयक बदनामी करणारे आपल्याला वाटले? आपली राजकीय भूमिका आपण काही क्षणांसाठी बाजूला ठेवू. आपण स्वतः महिला आयोगाच्या सदस्य होतात, त्या नजरेतून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. प्रसादजी जी, मी आपल्याला सांगू इच्छिते, यत्र नार्यस्तु पूजते तत्र रमन्ते देवताः असं म्हणणाऱ्या माझ्या देशामध्ये महिलेला तू निजून दाखवायला गेली होती का, झोपली होती का, हे बोलणं आक्षेपार्ह वाटणं हे अगदी अगदी साहजिक आहे. म्हणजे हे विधान आक्षेपार्ह आहे का? होय. आता विधान बोलल्या गेलंय महिलेबद्दल, बट नॉट ओनली महिलेबद्दल, बट अशा महिलेबद्दल की ज्यांना आपण मुंबईची पहिली महिला म्हणतो, पहिली नागरिक म्हणतो, ज्यांनी आता तुम्ही सांगितलं की जगातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका किंवा महाराष्ट्राचं जेवढं बजेट आणि जेवढं काम आहे तेवढंच काम मुंबईला आहे असं आपण म्हणतो, त्याचं महापौर पद सक्षमपणे, आय अंडरलाईन ॲज अ मेंबर टू द स्टेट वुमेन्स कमिशन, सक्षमपणे राबवणाऱ्या किशोरताईंबद्दल आपण हे बोलतोय, ज्यांनी कोविडचा राक्षस जेव्हा अख्ख्या देशाला गिळंकृत करायला निघाला होता, कुठे प्रेत तरंगले तर कुठे जळले नाही, अशा वेळेला मुंबईच्या धारावी सारख्या गर्दीमध्ये सुद्धा त्याला आटोक्यात सक्सेसफुली, ऑफकोर्स त्या सक्सेसफुली आणण्यामध्ये सगळ्यांचाच रोल आहे. आय अगेन रिपीट, त्याच्यात आरोग्य मंत्रालय होतं, त्याच्यात पोलीस मुख्यालय होतं, त्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लसी सुद्धा होत्या. राजकीय भूमिका बाजूला ठेवा असं प्रसादजी म्हटल्यामुळे मी स्पेसिफिकली म्हणत आहे भैया की सगळ्यांच्या मदतीनं का होईना, पण मुंबईवरून ते कोविडचं सावट सक्सेसफुली बाजूला ज्यांनी टाकलं
त्या महिलेला आपण असं म्हणतोय म्हणजे आपण काय यावर करतोय आणि ते कोण म्हणतात आपल्या लेखी केली गेलेली वक्तव्य आक्षेपार्ह आहेत असं आपल्याला म्हणायचं असं लक्षात येत आहे. रुपाली पाटील, ज्या वेळेला शहरातल्या एकूण व्यवस्थेबाबतची चर्चा होणं अपेक्षित असतं त्यावेळेला हा वाद भावनिक पातळीवर कसा जातो? कायद्याच्या दृष्टीने ते योग्य आहे की अयोग्य आहे? सगळ्यात प्रथम लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही कामावर टीका करा, भ्रष्टाचार त्यांनी जो केलाय त्याच्यावर बोला, पण बोलताना आपली भाषा घसरली गेली नाही पाहिजे. आणि ती केव्हा की समोर एखादी महिला असेल तर. मिरगेताईंनी खूप व्यवस्थित सांगितलं की तुम्ही निजल्या होत्या का आणि मग झोपल्या होत्या का, आणि मग मी झोपलेलो कसं बोललो तर तुम्ही झोपल्याचं सोंग म्हणजे भाषा शेवटी लक्षात घ्या. नक्कीच त्यांना बोलताना पहिल्यांदा त्यांची जीभ घसरली आणि कायद्यामध्ये एखाद्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असं जर तुम्ही बोललात तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, त्याच्यावर दोषपत्र पण होतो आणि विनयभंग, महिलेचा विनयभंग केला म्हणून तो गुन्हा दाखल करण्याचा अधिकार त्या महिलेला आहे. त्या जरी महापौर असल्या, लक्षात घ्या त्या महिला आहेत, महिला असून त्या एक प्रथम नागरिक म्हणून महापौर आहेत. तुम्हाला ज्या काही पुरुषांना किंवा इतर कुणाला टीका करायच्या आहेत त्या त्यांनी चौकटीत केल्या पाहिजे. तुम्हाला वाटेल ते बोलायला किंवा वाटेल तसं लज्जास्पद कृत्य किंवा शब्द बोलून समोर जायला तुम्ही लाजवू शकत नाही. एक वेळ तुम्ही म्हणले असताना की किशोरीताई झोपेतनं उठल्याच नाही, त्यांनी कामच केलं नाही, त्या निष्क्रिय, तर हा वाद झालाही नसता. परंतु तुम्ही निजल्या होत्या का हा जो शब्द आहे हा कुठल्याही महिलेला लज्जा उत्पन्न होत करते आणि त्याच्यामुळे स्वाभाविकच त्यांनी त्या कायद्याचा आधार घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. ठीक आहे, पटकन पुढची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे. आनंद दुबे आणि गणेश खंडकर आपल्या सोबत आहेतच या मुद्द्यावर. आनंद दुबे, हा वाद आणखी किती पुढे जाणार आणि मुंबईकरांना त्यांच्या जीवनमानाला सुधारण्याच्या साठीच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का? जसजशा निवडणुकांचे दिवस जवळ येतील अशीच आणखीन भावनिक लढाई पाहायला मिळणार आहे? आनंद दुबे. प्रसाद भाऊ, पहले मैं बहुत ध्यान से सुन रहा था. एक महिला आयोग की सदस्य रूपाली ताई को दोनों ने सहमति दिखाई है कि ऐसे बयानों का कोई समर्थन नहीं करता है या दोषपूर्ण बयान है. अगर ऐसे बयान होंगे तो उस पर कार्रवाई होनी चाहिए और होती भी है. मैं सहमत हूं कि आणखीन एक मुद्दा, मग आपण हीच भूमिका आतापर्यंत तीनदा मांडलीत. मला एक छोटा उपप्रश्न पण विचारायचा आहे. आपल्या विरोधात वापरल्या जाणाऱ्या शब्दांबाबत ज्यांना ज्यांना वेदना असते त्यांना स्वतःचे शब्द सुद्धा तपासून पाहावे लागतात. समोरचा व्यक्ती भ्रमिष्ठासारखा बोलतोय, समोरच्या व्यक्तीचा फारच माज चढलाय, अशा प्रकारचे शब्द त्यांच्या इकडून अपेक्षित नाहीयेत. शेवटी त्याही महापौर पदावर बसलेले आहेत, याचंही भान बाळगायला हवं. आनंद दुबे. प्रसाद भाऊ, मैं उसी पे आ रहा हूँ. आपने 2 सवाल पूछे थे. आपने कहा कि भविष्य में भी इसको लेकर अभी कितनी गंभीरता बढ़ेगी. मैं आपसे फिर बार बार हाथ जोड़ के कहता हूं कि हम राजनीतिक और सामाजिक जीवन में विचारधारा की लड़ाई लड़ते हैं. हमारी अगर नहीं बनेगी तो आपसे दूरी बना लेंगे, हमारी आपसे जमेगी तो आपके साथ बैठ के चाय पियेंगे, लेकिन अपनी भाषा पर संयम रखना हम सभी राजनीतिक दलों का काम है और हम उसको करते हैं. तो राजनीतिक लड़ाई हम समय पे लड़ेंगे. जनता तय करेगी कि शिवसेना को चुनकर देना है कि भारतीय जनता पार्टी को चुनकर देना है, लेकिन भाषा संयमित होनी ही चाहिए क्योंकि आने वाली पीढ़ियां हमें माफ नहीं करेंगी. प्रसाद भाऊ, मैं बार बार आपके माध्यम से अपील करता हूं सभी दलों को, केवल एक दल नहीं, सभी दलों को अपनी संयमित भाषा को ध्यान में रखकर ही आगे बढ़ना है. आनंद दुबे, आपल्या प्रतिक्रियेच्या नंतर स्वाभाविक आणि नैसर्गिक प्रतिवादाच्या साठी गणेश खंडकरांना संधी देतोय. गणेश खंडकर, मुद्दा भरकटत चालल्या जर जाणार असेल आणि मुद्दा अशाच पद्धतीने पुढे सरकत राहणार असेल तर मूळ मुद्द्यांवर चर्चा कधीच होणार नाही, मुद्दे वादाला मूळ प्रश्नापर्यंत आणणार नाही. प्रसादजी, तुम्ही स्वतःच चर्चा करत असताना अर्धी उत्तरं तुम्हीच दिलेली आहेत. आता म्हणजे विरोधकांना साप, विंचू, म्हणजे आता असे अनेक शब्द सुरू होतील, त्यावेळेला समोर कोण आहे याची कुठलीही गणती धरली जात नाही. आणि प्रसादजी, गेल्या या पावसामध्ये जे मुंबई महापालिकेत तुम्हाला आठवत असेल 2017च्या त्या सर्व पुरामध्ये डॉक्टर अमरापूरकर एवढा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर एका मॅनहोल मध्ये पडतात आणि 2-3 दिवसानंतर त्यांचा मृतदेह सापडतो. एक आमची महिला भगिनी घाटकोपरनं तिथून तिचं म्हणजे ती गायब होते आणि तिचं शव तुम्हाला हाजी अलीला मिळतं.
आता या सगळ्या घटनेनंतर जर आम्ही टीका केली तो तुम्हाला उत्तर द्यायला तुमच्याकडे काय नहीं। आनंद दुबे जी, आप जिस संविधान की और जिस प्यार की बात करते हो, शायद आप शिवसेना में नए हो, अभी बहुत कुछ आपको सीखना पड़ेगा साहब। आपके साथ बैठ के चाय पियेंगे, लेकिन ये रोज आप उठकर दूसरे के नाम से जो बात करते हैं उसका क्या जवाब देंगे? याच्यावरची एक प्रतिक्रिया आनंद दुबे आपल्याला द्यायचीच आहे। प्रसाद भाऊ, मी गणेश भाऊंना सांगू इच्छितो, आम्ही आमच्या पंतप्रधानजीला यशस्वी प्रधानमंत्री म्हणतोय। आमचे सगळे नेते आपल्या भाषणमध्ये प्रधानमंत्रीसाठी यशस्वी वर्ड यूज करतात, बिकॉज ते आमचे प्रधानमंत्री आहेत, सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत। तर आम्ही जर तुमचा मान ठेवतो, तुम्ही पण आमच्या लोकांना मान ठेवा ना। आनंद दुबे, एकच मिनिट। आनंद दुबे, आपल्यापर्यंत ताजी एक आणखीन घटना पोहोचली असेल की नसेल, आपल्या पक्षाचे श्रेष्ठ नेते राज्यसभा सदस्य संजय राऊत आज काय बोललेत सार्वजनिकरित्या आपल्याला कळलंय का? अत्यंत अश्लील शब्द त्यांनी वापरला, एकदा नाही वापरला, दोन-दोनदा वापरला। यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? हे बोलायला हवं होतं का त्यांनी? बरं, ते एकदा बोलले, त्याच्यानंतर थांबून परत बोलले। आदरणीय संजय राऊत साहेबांनी ट्विटर वरून एक योगी आदित्यनाथ जी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, हॅलो, नाही, मग आपला संदर्भ चुकतोय। आजची ताजी पत्रकार परिषद आपल्यापर्यंत पोहोचलेली दिसत नाहीये। मी आता टूर मध्ये आहे प्रशांत भाऊ, मी आपल्या फोनवर जोडलो आहे, मी माहिती घेतो आणि त्या संदर्भात मी बोलतो। ठीक आहे, हरकत नाही, पण आता त्यामधला एक आणखीन नवा मुद्दा इथे उपस्थित करतो। 30 सेकंदात प्रतिक्रिया पटकन अपेक्षित करतो। रुपाली पाटील, संजय राऊतांची जीभ घसरली आहे, पुन्हा एकदा घसरली आहे। महिलांविषयी बोलताना दुसऱ्यांदा त्यांच्याकडून अश्लील शब्द बाहेर पडलेले आहेत, अपमानजनक शब्द बाहेर पडलेत आणि त्याही विरोधात पोलिसात तक्रार झाली आहे। आता नक्कीच होणार, कारण का ज्या मी पुन्हा एकदा सांगते, कायद्यामध्ये तरतूद आहे आपल्या, ज्या महिलेला तुम्ही लज्जास्पद उत्पन्न होईल अशी वाक्य वापरणार तर त्यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल होतो। तुम्ही मगाशी सांगितलं की विरोधी पक्षाकडनं भ्रम, चोरटा, भामटा याच्याने लज्जा उत्पन्न होत नाही, लक्षात ठेवा। तुम्ही कायद्याची गल्लत करत आहात, कारण का तुम्ही म्हणजे मी एखाद्याला वेडा म्हणणे, मूर्ख म्हणणे, तू चालू आहे, चॅप्टर आहे, टकला आहेस, मूर्ख आहेस, हे म्हणणं वेगळं, आणि महिलेला तुम्ही घाणेरड्या पद्धतीमध्ये अश्लील भाषेत लज्जा उत्पन्न करताना बोलणं हा कायद्याने गुन्हा, आपली घटना लिहिलेली आहे। ठीक आहे, आपल्या म्हणण्याच्या नुसार महिलेच्या अपमानाच्या संदर्भातल्या संज्ञांचा वापर योग्य नाही। आत्ताच्या ताज्या घटनाक्रमामध्ये जो शब्दांचा उल्लेख झालाय तो संजय राऊतांच्या बाबतीतला होता। मला आता आशा मिरगेंची या निमित्तानं प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे। नियम सगळ्यांना सारखे आहेत का महिला आयोगाचे? नियम सगळ्यांना नक्की सारखे आहे। राऊत साहेबांचं बोलणं मी अजून ऐकलं नाही, कारण मी पण घरी जाऊन पाहिलं नाही अजून, परंतु मी तुम्हाला मागच्या तुमच्या याच्यात सांगते की आता जसं रुपालीताई बोलल्या, कायदे जर राहू दे तो फायदे जर रिॲक्शनरी आपल्या पेडणेकर ताई काय बोलल्या आणि त्याच्यात काय बोलल्या गेलं आणि त्यांनी कुठली महिला इम्बारात झाली का? नक्कीच नाही। आणि ही सगळी रिॲक्शन त्या पूर आणि मॅनहोल या नैसर्गिक आपत्तीवर नाही आहे, एका नॉन कॉम्प्लिकेशन ऍक्सिडेंट रेल्वेचे होतात, काल झाला तसे हेलिकॉप्टरचे होतात, असाच हा सिलेंडरचा ऍक्सिडेंट आहे। त्या ऍक्सिडेंटवर झालेल्या डिलेमुळे, त्या ऍक्सिडेंटवर आरोग्य विभागाच्या केलेल्या निग्लिजन्सच्या माणसाला त्यावर कारवाई झाली, त्याला सस्पेंड झालं, त्याची चौकशी होणार, त्याला त्याची शिक्षा होणार, याच्यापेक्षा जास्त धरून त्याला फाशी देण्याचं सुद्धा कायद्यात नाही आहे, हे रुपालीताई सांगते। ठीक आहे, अगदी यावर एक पटकन प्रतिक्रिया वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला गणेश खंडकरांची अपेक्षित आहे। गणेश खंडकर, आपल्या समोर आता दोन उदाहरण आहेत। एका बाजूला आपल्या नेत्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे एक वरिष्ठ नेते सुद्धा आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे झाले आहेत। कायदा आणि राजकारण या दोन्हीच्या पारड्यात कोण कसं वागणार आहे? प्रसादजी, हे बघा, असं आहे की शिवसेनेकडून फार अपेक्षा याची नाहीये। कसं आहे की संजय राऊतांनी मार्ग स्वतः निवडलेला आहे, त्याच्या प्रतिक्रिया त्यांना परत येत आहेत आणि त्या सहन करण्याची त्यांच्यात ताकद नाहीये। आणि आता मिरगेताई म्हणाल्यात, तर मिरगेताई, आपण आपल्या जागी बरोबर असाल। ज्या दिवशी मी चर्चा झाली, डॉक्टर अमरापूरकर, मी सभागृहात होतो महापालिकेमध्ये, शिवसेनेच्या एका नेत्याने उत्तर दिलं नाही, आणि ज्या दिवशी कुणातरी नेत्याच्या नातेवाईकांचा असा मृत्यू होईल त्यावेळेला त्यांचं हृदय काय पिळवटून निघतं ताई आपल्याला कळेल। चर्चा करणं सोपं आहे, पण ज्यावेळी आपल्यावरती स्थिती येते ना,
त्यावेळेला त्याला सामोरं जाण्याचं धारिष्ट आपण नाही दाखवू शकत, ज्यात महापौर नाही दाखवू शकल्या. का नाही त्यांनी चर्चेत विषयांतर करणे खूप सोपं आहे. चर्चेत विषयांतर करणे तुम्ही खूप करू सोपं आहे. शकता. आम्ही सभागृहात होतो. ठीक आहे. माणूस होते. आत्ता मुद्दा हा मुंबईच्या व्यवस्थेच्या संदर्भातला होता. वेळेची मर्यादा आहे. आपल्या सगळ्यांना योग्य यथोचित संधी देत वेळ मर्यादेमध्ये ही चर्चा आटोपती घेतोय. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.